सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी दिवसेगणित जे काही अपडेट येते किंवा सगळ्यात पहिला अपडेट आपण देत असतोय त्यातला अजून एक आनंदाची बातमी पुणे शहरसाठी. जसे की पाठिंबाच्या घडीला आपण जर बघितलं तर सीपी मुंबईच्या जागा वाढ 162 जागा झालेल्या होत्या. त्यानंतर कालच पिंपरी चिंचवडच्या 140 जागा आणि अजून सुद्धा पुणे शहरसाठी एक आनंदाची बातमी आहे की नवीन ठाण्यांची निर्मिती आताच्या घडीला म्हणजे अतितात्काळ एक परिपत्रक सुद्धा आले आणि पुढची वाटचाल ही कुठती जागावाढ होण्याची दिसत आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्याच्या आधी जे सांगितलेलं होतं 2-2 महिने 3-3 महिने सप्टेंबर ऑक्टोबर 2025 सांगितलेली बातमी आता झालेली लक्षात ठेवा. सो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे. हे परिपत्रक तुमच्यापर्यंत आता विश्लेषण करणार आहे की कशा पद्धतीने काय बातमी आहे आणि पुढं काय होणार याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण देणार आहोत. तो सकाळचा एक व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता की कालचं जे परिपत्रक आहे त्याचे विश्लेषण दिलेलं होतं की कशा पद्धतीने 140 जागा वाढलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अजून कोणकोणत्या घटकाच्या जागा वाढ होणार याची इन्फॉर्मेशन आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल ह्या व्हिडिओच्या शेवटी ज्यावेळी पूर्ण व्हिडिओ बघाल त्यावेळी अजून एक आयकॉन येईल शेवटी, त्यावेळी त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. सो जे परिपत्रक आले ते थोडक्यात परिपत्रक काय आहे त्याची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. बघा, तर पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर 1 नरे पोलीस ठाणे, 2 लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, 3 मांजरी पोलीस ठाणे, 4 लोहगाव पोलीस ठाणे, 5 येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्याकरता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत जर नवीन ठाण्याची निर्मिती असेल तर 100% तिथं पोलीस भरतीचं किंवा पोलीस शिपाई असेल किंवा जे काही पदं असतील ती भरणं गरजेचं असते, लक्षात ठेवा. म्हणजे अजूनही सांगतोय आमच्याकडे की सकाळच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं की नवीन पदभरती किंवा जे पदभरती असते त्यामध्ये जागावाढ करायची असेल तर सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यामध्ये कधीही ती करता येते. महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम आहेत किंवा तरतुदी आहेत त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत, त्यानुसार पुढच्या सगळ्या गोष्टी होत असतात, लक्षात ठेवायचं. आता बघा, महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक 6 फेब्रुवारी 2026 हे परिपत्रक आहे, लक्षात ठेवायचं. संदर्भ दिलेले आहे. आता डायरेक्टली आपण काय करूयात, जे काही डिटेल्स दिलेत तो डिटेल्स आपण आता बघणार आहोत. तर उपरोक्त संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 मध्ये खालीलप्रमाणे असे नमूद करण्यात आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर नरे पोलीस ठाणे, 2 लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, 3 मांजरे पोलीस ठाणे, 4 लोहगाव पोलीस ठाणे, 5 येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे, लक्षात ठेवा. बघा, आता वरील परिच्छेद क्रमांक 5 येथील येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या नावामध्ये खालीलप्रमाणे भाग समाविष्ट करण्यात येत आहे. बघा, पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या स्थापनेवर नरे पोलीस ठाणे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, मांजरी पोलीस ठाणे, लोहगाव पोलीस ठाणे व कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत 5 नवीन पोलीस ठाणे जे आहे ठाण्यांची निर्मिती ही करायची गरज आहे आणि त्या पद्धतीनं नवीन पदे म्हणजे त्याला पुनरुज्जीवन असं त्यांनी शब्द वापरला होता ऑक्टोबर 2025च्या जे काही परिपत्रक होतं त्याच्यामध्ये. आणि मग ही जर 5 नवीन पोलीस ठाणे जर आता स्थापन करण्यात येत असतील तर यासाठी अतितात्काळ तिथं पोलीस भरती किंवा जे काही हे असतील पदं असतील ती भरणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. सो कुठंतरी अजूनही सांगतोय की पुणे शहरच्या ज्या जागा आहेत त्या 100% वाढणार, यात काही शंका नाही आहे. सो पाठीमागच्या 2 घटकामध्ये वाढलेले आहेत, हे तिसरं घटक आहे आणि तिसऱ्या घटकाच्या अगोदरचे एक परिपत्रक आहे तेच म्हणजे पुढच्या गोष्टीची चावल लागायच्या अगोदर एक झुळूक येते वाऱ्याची बाबा की असं वातावरण होणार आहे, सेम त्या पद्धतीने हा विषय झालेला आहे. सो पुणे शहरसाठी अतिशय महत्त्वाचा विषय की नवीन पोलीस भरतीमध्ये जागावाढ होणार असे संकेत अजूनही आहेत. सो उद्या किंवा ह्या 2-3 दिवसामध्ये ह्या गोष्टी कळून येतील की कशा पद्धतीने काय होणार. आणि जसं सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्याही टप्प्यावरती जागावाढ होऊ शकते, असं नाही की या 11 तारखेला फिजिकल सोडून त्याच्या आधीच व्हायला पाहिजेत, कधीही जागावाढ होऊ शकतात, त्या पद्धतीने पदभरती पुढे करता येते, लक्षात ठेवा. त्यामुळं पुणे शहरसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की ह्या नवीन जे काही पदभरती आहे त्याच्यामध्ये जागावाढ 100% होणार. काल पिंपरी चिंचवडची झाली, त्याच पद्धतीनं त्याच्या अगोदर सीपी मुंबईची झाली 1062, पिंपरी चिंचवड 140, सीपी मुंबई पिंपरी चिंचवड आणि आताची घडीला हे तिसरं परिपत्रक जे महत्त्वाचं होतं त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्समध्ये दिलेले आहेत. सो बघूयात की कशा पद्धतीने किती जागा होणार. आज सकाळच्या परिपत्रकामध्ये पुणे शहरसाठी नवीन जागांची गरज 854 काय त्या जागा होत्या, आज सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे 800+ जागा ह्या पोलीस भरतीसाठी मागितलेल्या होत्या एक्स्ट्रा. त्यातल्या किती जागांना परमिशन भेटणार
ते आता येणारे दिवस सांगतील. सो गृह विभागाला त्याचा प्रस्ताव गेलेला आहे आणि फक्त आता गृह विभागाची परमिशन राहिले की किती जागांना परमिशन द्यायची. जसं की मुंबईला 1062 दिले, तसं 800 जागांचा प्रस्ताव तिकडे गेलेला होता, 800+. आता तिकडून किती जागा मान्य होणार आणि त्या आता किती लवकर होतील ह्या जे काही गोष्टी आहेत त्या येणारे दिवस सांगून जातील. सो थोडे दिवस राहिलेत की 800 पैकी जरी 400 किंवा 300 जरी जागा वाढल्या तरी सुद्धा पुणे शहरानं ज्यांनी फॉर्म भरला होता अशा मुलींना उद्या सोन्याचे दिवस येणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तयारी करत असताना अजून जोरात करा. 100% जागा वाढ होतील, त्या आत्ता होतील किंवा नंतर होतील, पण जागा वाढ ह्या 100% होणार, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही जर पुणे शहर किंवा CP मुंबई किंवा इतर घटकांची तयारी करत असाल किंवा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी 15,000ची PDF आपण घेऊन आलेलो आहोत. ह्याच्यामध्ये आपण सगळ्या घटकांची तुम्हाला हे जे मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे. पोलीस असेल, शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्या घटकांची आपण तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सगळेचे सगळे विषय, मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग, त्याच पद्धतीने JKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, त्याच पद्धतीनं पाठीमागचे जे काही अतिसंभाव्य प्रश्न होते ते सुद्धा दिलेले आहेत, प्रश्नपत्रिका सोडून दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं 1980 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. पाठीमागच्या भरतीला 4,500चे प्रश्न होते, यावेळी 15,000चे प्रश्न आहेत. तर 4,500च्या ठोकळ्यामध्ये 53 प्रश्न आलेले होते आणि यावेळी 15,000 आहेत, लक्षात ठेवा. सो 80+ प्रश्न हे तुमच्या पेपरला येणार, लक्षात ठेवायचं. सो या PDF सोबत तुम्हाला 99 रुपयाचं डायरेक्ट पॅन सुद्धा आपण मोफत दिलेलं आहे आणि एकत्रित सगळे मिळून 799 रुपयाची PDF तुम्हाला आज मिळते. 399 रुपयाला घर बसल्या तुमच्या WhatsApp नंबरवरती भेटणार आहे. 399 रुपयाला तुम्हाला 15,323 प्रश्नांची भेटतील आणि प्लस तुम्हाला 99 रुपये डायरेक्ट प्लॅन सुद्धा ह्याच्यामध्येच भेटून जाणार आहे. सो वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे, सर 15,000 PDF. आजचा फक्त WhatsAppवरती मेसेज करा, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF द्यायचं काम आपला स्टाफ करणार आहे. सो अतिशय महत्त्वाची ही बातमी होती की पुणे शहरासाठी सुद्धा 100% जागा वाढ होतील आणि पुढचे जे घटक आहेत त्याची इन्फॉर्मेशन आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जो व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन आल्यावरती दिसेल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. एकंदरीत सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. माहिती आवडली असेल तर 100% आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच पद्धतीनं लाईक करा, शेअर करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्याचं सुद्धा फिजिकल संपून जाईल. ह्या उद्या संध्याकाळपर्यंत पुणे शहरचं सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे आणि त्याच पद्धतीनं हा जागावाढचा एक विषय तुमच्यापर्यंत आज मी पोस्ट केलेला आहे. सो ही जी तळमळ आहे ही प्रामाणिक तळमळ आपल्या जे काही YouTube चॅनलचे विद्यार्थी असतील 38,000 प्लस, टेलिग्रामवरती 15,000 आणि ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा धडपड सुरू केलेला आहे. अपडेट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला देतोय. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातली अपडेट आज काल खरी ठरते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जे काही इन्फॉर्मेशन सांगतोय ती 100% खरी असते आणि पाठिंबाचा इतिहास बघायला गेला तर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरतींमध्ये हजारो पोरं आपल्याकडून भरती झालं, लक्षात ठेवायचं. सो याचा एक अनुभव आहे पाठीशी. गेले 15 वर्ष झालं प्रामाणिक या मुलांच्या बाजूने उभा राहतोय. तो 100% जागा वाढ हीच होणारच आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये अप टू डेट कळत राहतील. त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तर पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं 15,000ची PDF आत्ताच घ्या. जर फिजिकलला 1-2 मार्क कमी पडला तरी पण चालेल, पण लेखीला तुम्हाला 50 मार्क 40 मार्क जास्त पाडून देण्याची क्षमता या PDF मध्ये असल्यामुळं तुम्ही हजारो मुलांना मागं टाकून तुम्ही वर्दीवरती येऊ शकता, लक्षात ठेवायचं. त्यामुळं वेळ न घालवता आत्ताच PDF तुम्हाला घ्यावी लागेल. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि तसं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.